मुळामध्ये महाराष्ट्र हा प्रश्न विचारतोय की उद्धवजी महाराष्ट्र हा प्रश्न मुळामध्ये विचारतोय की उद्धवजी दिल्लीला का गेले, काय कारण होतं, काय महाराष्ट्राला मिळालंय। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही मागण्यासाठी गेलेत, विद्यार्थ्यांसाठी गेलेत, माता भगिनींसाठी गेलेत, जिथे अतिवृष्टी झाली त्यासाठी काही मदत करायला गेलेत, काही नाही। उद्धवजी दिल्लीला गेले ते त्या ठिकाणी स्वार्थासाठी गेले। मला जास्त जागा द्या, मला मुख्यमंत्री पद द्या। मग उद्धवजींना आमचा सीधा सरळ सवाल आहे, उद्धवजी आणि उबाटा सेनेने याचं उत्तर द्यावं। मुंबईचा वडापाव तुम्हाला आवडत नाही का उद्धवजी? का दिल्लीची नल्ली निहारी आवडायला लागली आहे? नल्ली निहारी मोठ्याची पण असते छोट्याची पण असते, तर कुठली नल्ली निहारी तुम्हाला आवडायला लागली तिकडे? आणि म्हणून मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी यांना काही देणं घेणं नाही। मी, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, माझं पद, यापेक्षा दुसरं काही नाही। आणि उद्धवजींनी पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर द्यावं, मुंबईचा वडापाव तुम्हाला आवडत नाही का? दिल्लीची नल्ली निहारी मोठ्याची का छोट्याची, कुठली आवडते ते सांगावं। आता तो फोटो आणि फोटोग्राफर ते स्वतः आहेत, त्यामुळे सोनिया गांधीजींच्या भेटीमध्ये अष्टकोण होता की त्रिकोण होता, दबल्याचा प्रकार किती कोणाचा होता, हा फोटोतला महाराष्ट्रासमोर आल्यावर उबाटा सेनेचा कार्यकर्ताच प्रतिक्रिया देईल। म्हणून किती अंशातला झुकलेला कोण उबाटा सेनेच्या नेत्यांचा सोनिया गांधींसमोर होता ते लपवण्याचं काम चालू आहे। बघा, हे त्यांचा अंतर्गत मामला आहे। मुळात हे सगळ्यांचे चेहरे, याच्यावर गाणं आहे, या तिघांच्या पक्षाच्या चेहऱ्यावर कही चेहरे पे चेहरे छुपा लेते हैं लोग, लगा लेते हैं लोग। त्यामुळे एकमेकाच्या चेहऱ्यावर चेहरे लावणारी लोक आहेत आणि म्हणून यांच्याबरोबर कोणी जाईल अशी स्थिती नाही। आज विषय चेहऱ्याचा असेल तर आमचा प्रश्न एवढाच आहे की उद्धवजींना दिल्लीला जाऊन मिळालं काय? आणि माझा तर ठाम दावा आहे, महाराष्ट्र विकास आघाडी लवकरच फुटणार। निवडणुकीच्या जागा वाटपात जर बळे बनवाबनवी करून यांनी रोखलं तर महाराष्ट्र हे जाणतो की मतदान ज्या दिवशी होईल आणि निकाल ज्या दिवशी येतील त्या निकालाच्या दिवशीच महाराष्ट्र विकास आघाडी फुटेल। नाही, ऐकून आलं का? कोण कोणाला भेटतं, त्यातनं काय मिळतं हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे। आज जे काम शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवारचं सरकार करत आहे, वर मोदीजींचं सरकार करत आहे, MS स्वामीनाथनच्या रिपोर्टच्या आधारावर MSP देत आहे, सन्मान निधी देत आहे, केंद्रही देत आहे, राज्यही देत आहे, युरिया देत आहे, पीक विमा कर्ज ₹1 देत आहे, त्याचे निकष नियम बदलले आहेत। बच्चू कडूंनी याचा अभ्यास करावा आणि पवार साहेबांनी काय दिलं आहे याची माहिती घ्यावी। मला वाटतं या सगळ्या विषयावर मी भाष्य करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही। राणेंनी त्यांची भूमिका मांडली आहे, जरांगे आपलं आंदोलन करतायत,
जरांगेंच्या आंदोलनामध्ये एका मागणीला आमचं संपूर्णतः समर्थन आहे, ते म्हणजे मराठ्यांचं भलं झालंच पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांचा मागासलेपण सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे, पण अनुत्तरित झालेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र जरांगेंना द्यावंच लागेल. ते म्हणजे 10% आर्थिक EWS वरनं जे आरक्षण होतं त्यातलं मराठ्यांना मिळणारं आरक्षण आता किती कमी झालं आणि हिरवी पिल्लावळ तिकडे किती वाढली. त्या हिरव्या पिल्लावळीची वाढ ही जर त्या ठिकाणी EWS मध्ये झाली असेल तर त्याचं उत्तर जरांगेंना द्यावंच लागेल. मुळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा म्हणजे संजय राऊत आहे. कारण कौरवांमध्ये सुद्धा कुठल्या कौरवाबरोबर ते असतात हे शेवटपर्यंत कळत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी किती असतात याचं आकलन शकुनी मामांचं शेवटपर्यंत होत नाही. आणि सत्याची बाजू असलेल्या पांडवांच्या विरोधात नक्की असतात, म्हणून संजय राऊत आमच्या विरोधातच असतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विष चालवलं, प्रवक्ता एका पक्षाचं बनायचं आणि भाषा दुसऱ्या पक्षाची बोलायची, मनामधला हेतू तिसरा ठेवायचा आणि चौथा पर्याय वेगळ्याला द्यायचा. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विश्वासघाताचं एका अर्थाने एकाबरोबर संसार करून दुसऱ्याशी व्याभिचार म्हणजे पक्ष या अर्थाने म्हणतो मी करण्याचं विष कोणी घालवलं असेल तर ते उभाटा सेना आणि संजय राऊत यांनी आहे. शरद पवारांनी पुण्याच्या सभेमध्ये शरद पवारांना मोदींनी शरद पवारांना म्हणाले की भटकते आत्मा, मात्र भटकते आत्मा अशा बोलल्यामुळे कुठेतरी याचा फटका पडला असं अजित दादा गटामध्ये सांगितलं. मला वाटतं जे मोदीजी बोललेत ते समजलंच पाहिजे आणि मोदीजी बोललेत त्याचा फटका शरद पवारांच्या पक्षाला बसलेला आहे. हे वातावरण बिघडवण्याचं काम आहे. वारंवार सलमान खुर्शीद जे बोलत आहेत, काही अर्बन नक्षल संघटना समाज माध्यमांवर जे फिरवत आहेत, गेल्या 1.5-2 वर्षात किंबहुना 2014 पासून महिने आंदोलनाचे प्रकार घडवून जे चित्र निर्माण करू पाहत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस विदेशात जाऊन देशातल्या लोकशाहीवर आलोचना टीका टिप्पणी करतायत. काँग्रेस आणि महाराष्ट्र विकास आघाडीने इंडिया अलायन्स या देशातील सर्व यंत्रणा मोडकळीस निघाल्या आहेत. या पद्धतीचं चित्र निर्माण करू पाहत आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम उबाटा सेना करते आहे. लक्षात त्यांनी जरूर ठेवावं, हे वातावरण बिघडवण्याचं काम जर त्यांनी सुरू केलं त्याचा फटका त्यांनाही बसेल. राज ठाकरेंचा पक्ष आणि राज ठाकरे काय भूमिका घेतील ते घेतील, पण असं कुठल्याही नेत्याला त्याच्या लोकशाही मूल्याच्या आधारावर असलेल्या कामापासून थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला मंजूर नाही. आज राज ठाकरेंच्या रस्त्यावर तुम्ही सुपाऱ्या टाकताय, उद्या तुमच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या पुढे जर लोक आली तर कोल्हेकुई करू नका, पळताभुई होईल. मला राज ठाकरेही संपूर्ण माहिती आहेत आणि त्यांचा स्वभाव पण माहिती आहे. ते जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत असे प्रकार उबाटा सेनेने करू नये एवढंच मी सांगेन. मला वाटतं जे परमवीर सिंग म्हणाले ते सगळ्यांसमोर आहे. याच्या विपरीत काही पुरावे द्यायचे तर अनिल देशमुखांनी द्यावे, मातोश्री आणि सिल्वर ओकने द्यावेत. त्यांची चुप्पी हीच त्यांची पापाची स्वीकृती आहे. त्यांचं मौन हेच त्यांनी कुकृत्य केलं याचा पुरावा आहे. आजपासून काँग्रेसने आहे ती मुंबई न्याय यात्रा देखील आहे ती सुरू केली. हो, मुंबईची जनता वाट पाहते.
खटाखट 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 देणार होतात ते कुठे आहे? या ना मुंबई काँग्रेसची लोक समोर, ते खटाखट 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 विचारतील तुम्हाला, ते कुठे आहेत? आमच्या अकाउंटवरचे पैसे मतं घेतलीत, फसवलं, बनवाबनवी केलीत. आणि म्हणून त्यांची न्याय यात्रा नसून बनवाबनवी पार्ट 2 ची यात्रा आहे. मुंबईकर त्यांच्यावर सडेतोड हल्ला करते. मला वाटतं खोटं बोलण्याची परिसीमा काँग्रेस आणि महाराष्ट्र विकास आघाडीने पार केलेली आहे. आणि त्यामुळे रेटून बोल पण खोटं बोल. जनता मूर्ख नाही आहे. जनतेने पाहिलंय आपल्या नवीन सरकारचा शपथ होण्याआधी सुद्धा संविधानावर नतमस्तक होणारा एकमेव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या रूपाने पाहिला आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदीजींचं सरकार, भाजप, महायुती आणि NDA यांच्या सरकार स्थापनेपासून आतापर्यंत जी पावलं आणि 2014 पासून आतापर्यंत केलेले धोरण आणि कार्यक्रम हे संविधान पूरक, संविधान रक्षक, संविधान सन्मानाचीच आहेत. म्हणून आता या खोट्याला जनता भोळी पडणार नाही. लाडका मित्र योजना आहे ती सुरू केलेली आहे सरकारने, असंच एकंदरीत दिसून येत आहे. मिठागर असेल, त्यानंतर धारावीची जागा असेल, अशा सगळ्या जागा आहेत ते लाडक्या मित्राला दिल्या जातात. लाडका मित्र दुःख परिवार हा आदित्य ठाकरेंचा आहे. लाडका मित्र दुःख परिवार म्हणजे महापालिकेत आम्ही 20-20 वर्ष बघितले की जवळचे त्यांच्या असलेले कंत्राटदार जे ब्लॅक लिस्टेड होते त्यांचीच वकिली आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांना काम मिळत नाही आहे. होर्डिंग्स त्या कोण आता ज्याला घाटकोपरच्या प्रकरणामध्ये अटक केलं आहे त्याला मिळत नाही आहे. मग माझ्या जवळच्या ब्लॅकलिस्टेड लोकांना, गुन्हेगारांना कामं मिळत नाहीत. ते माझे लाडले मित्र आहेत. ही आदित्य ठाकरेंची भूमिका आहे आणि म्हणून ते बोलत आहेत. महायुतीचे अनेक नेते आणि आमदार शरद पवारांना भेटतात. राष्ट्रवादीचे आमदार देखील शरद पवारांना भेटले. आज भाजपचे महायुतीतले आमदार शरद पवारांना भेटतात. पवन शिंदे असतील किंवा इतर आमदार असतील. आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हे सुद्धा भेटून आले. त्यांनी भाजपच्या एकंदर कार्यशैली, मला वाटतं काकडे स्वतःचं स्पष्टीकरण स्वतःच देतील. अधिकृत पक्षाचा असा कुठला भेटीचा कार्यक्रम नाही. मला असं वाटतं कुठलाही वाद भाजपमध्ये अंतर्गत असू नये, असणार नाही, असल्याची बातमी खोटीच असेल. अपेक्षा व्यक्तही कार्यकर्ता करत असतो, तो करण्याचा त्याला अधिकार आहे. आणि परिचारक हे आमचे नेते आहेत, समाधान अवतरण आमदार आहेत, यांच्यावर दोघांशी बोलून देवेंद्रजी आणि बावनकुळेजी योग्य भूमिका त्यामधली घेतील. मला याची माहिती नाही. नहीं, जनता इनकी यात्रा की राह ही देख रही है. ये 2 महीने से मुंह छुपा के बैठे थे मुंबई के कांग्रेस के लोग. मुंबईकर जनता इनकी राह देख रही कि कभी आ रहे हैं. और उनको पूछने वाले खटाखट 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 बोला था 1 लाख रुपए कहाँ है, हमारे अकाउंट में पैसा डालने वाले थे आप कहाँ हैं, हमारे वोट झूठ बोल के लिए. और इसके लिए बनवा बनवी की यात्रा है. मराठी में एक फेमस सिनेमा था बनवा बनवी, अशी बनवा बनवी, वो यात्रा का नाम उनका अशी बनवा बनवी यात्रा है. सीट बंटवारों को लेकर अब महाविकास आघाड़ी में जो बैठक है वो शुरू हो चुकी है. महायुति में इस समय सीट बंटवारे को लेकर जो चर्चा की दौर है वो कहाँ तक पहुंची और कब तक आपको लग रहा है कि ये फाइनल? महायुति के हमारी चर्चा बहुत सटीकता से, प्रामाणिकता से, नियोजितता से हो रही है. उसका अंतिम स्वरूप बहुत जल्दी घोषित होगा. हमारे सर्वोच्च नेता राज्य के जो है उसमें एक दूसरे से बात कर रहे हैं. महाविकास आघाड़ी जल्द ही टूट जाएगी, बिखर जाएगी, मेरा दावा है. महाविकास आघाड़ी के लोगों ने बहुत प्रयास किया तो सीट बंटवारे में टूट जाएगी. जगलरी वहाँ पर की तो जिस दिन रिजल्ट आएगा उस दिन टूट जाएगी. सर, उद्धव ठाकरे जो दिल्ली के दौरे कर रहे हैं उसको लेकर
ये हम उद्धव ठाकरे जी को पूछना चाहते हैं, महाराष्ट्र के लिए क्या लिया आपने, क्या मांगा आपने? किसानों के लिए मांगा, युवाओं के लिए मांगा, विद्यार्थियों के लिए मांगा, माता बहनों के लिए मांगा, किसके लिए? कुछ नहीं। आप दिल्ली गए थे, मुझे मुख्यमंत्री बनाओ, ज़्यादा सीटें दो। आप दिल्ली के सोनिया गांधी जी के सामने झुक गए। महाराष्ट्र ये देख रहा है, महाराष्ट्र पूछ रहा है, भाई मुंबई का वड़ा पाव उद्धव जी आपको पसंद नहीं है, अब दिल्ली की नल्ली निहारी पसंद है क्या? बड़े की या छोटे की? कौन सी नल्ली निहारी पसंद है आपको? ये महाराष्ट्र पूछ रहा है। सर एक सवाल, आचार्य कॉलेज में जहाँ पर जो वहाँ के स्टूडेंट कोर्ट की जजमेंट पर मैं कोई टिप्पणी नहीं करूंगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।